करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध दशक 9 गुणरूपनाम समास 3 निसंदेह निरूपणनाम श्रीराम समर्थ. श्रोती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असून हे केवी घडे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे कोण आहे तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना आहे बघा. श्रावणामध्ये श्रवण उत्तमाचं आहे. कारण भागच कोणता आहे तर मतच मानले श्रीमताचं. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. कारण अखंड चळवळ आहे. कारण दशक 9 गुणरूप नाम आहे. नावाचा अधिकार आहे. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो गुण काय अवगुण काय आहे हे आपल्याला माहितीच आहे. आपल्यामधले गुण आणि आपल्यामधले जे अवगुण असतील. आता गुण आणि अवगुण यातला फरक जर ओळखायला गेलो तर आपल्यामध्ये सर्वात जास्त अवगुणच पाहायला मिळतील. म्हणून निसंदेह निरूपण. आपल्या मनामध्ये संशय उभा आहेच, बरोबर की नाही. कारण विषय वासना आहेत. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता. म्हणून समास 3 दाखवला निसंदेह निरूपण. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. श्रुती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असं हे केवी घडे. आता मागचा समास होऊन गेला. मागच्या समासामध्ये सर्व श्रोत्यांनी प्रश्न केला होता की असं कसं ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्म असून काहीच नाही हे कसं शक्य आहे. आता विचार करा. देव आहे प्रत्यक्ष बघा. सामर्थ्य पुरवणारा कोण आहे? देवच आहे. परंतु आपल्याला डोळ्यांनी दिसतं का? नाही. आपण मंदिरामध्ये जातो. मंदिरामध्ये काय पाहायला मिळतं तर मूर्ती पाहायला मिळतं, फोटो पाहायला मिळतं. परंतु वास्तवात आपल्याला पाहायला मिळालं का? नाही. मग देवाचं दर्शन कुठे आहे? खरा देव तो अंतरी चोरलासे सद्गुरु बिनो तो सर्वथाई न दिसे. म्हणून समर्थ म्हणाले ना, ब्रह्म असून काहीच नाही हे कसं शक्य. ब्रह्म आहे, विष्णू आहे, महेश आहे. परंतु तिघांच्या पलीकडे कोण आहे तर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कारण युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. कारण पाहायला जर गेलो कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्ष चालू आहे तो कलियुग. सकळ करून अकर्ता सकळ भोगून अभोगता सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी. सर्व करून अकर्ता बघा प्रत्यक्ष आणि सर्व भोगून अभोगता. ज्याप्रमाणे अकर्ता कोण आहे आणि कर्ता कोण. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणसी तेथे यश कीर्ती प्रताप. आता आपण एखादं कार्य करत आहोत. त्या कार्यामध्ये प्रत्यक्ष कार्य करून घेणे बरोबर की नाही. जे कार्य आपल्या हातून करून घेतले ही कृपा कोणाची आहे? भगवंताची कृपा आहे, ईश्वराची कृपा आहे. परंतु आपल्या हातून कार्य झालं की वाहवा कोणाची होते?
तर या देहाची वाहवा होते. मग देहाची वाहवा झाली की आपल्यामध्ये मीपणा येत असतो, कारण मी केलेला आहे, अभिमान येतो. परंतु सकळ करून अकर्ता. आता कर्ता कोण आहे? तर ज्याने कार्य करून घेतलेलं आहे तो कर्ता. सकळ भोगून अभोगता. आपण तरी भोग भोगतोय. आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह प्रश्न उभे राहिले. मी एवढी देवाची उपासना करतो, देवाची भक्ती करतो, देवाचं नामस्मरण करतो, तरीच माझ्या मागं 7.5 का लागली? माझ्याच पाठी सर्व दुःख का लागले? मलाच पैशाची कमतरता का? कारण प्रत्यक्ष भाग दिलेला आहे. सकळांमध्ये अलिप्तता येईल काहीची. आता अलिप्तपण यायचं आहे. आपण मित्रांच्या संगतीमध्ये राहिलो तर अलिप्तपण येईल का? नाहीये. समर्थ म्हणाले, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. आपल्याला विषयांपासून बाजूला सारायचं आहे. जे विषय वासना आहेत ना, त्यातून आपल्याला अलिप्तपण हवं, तरच आयुष्याला, जीवनाला खरी मजा येईल. परंतु आपला देह त्या विषय वासनेमध्ये इतका अडकलेला आहे की त्यातून बाहेर येणं मुश्किल झालेलं आहे. मग आपण म्हणतो मी कोणामध्ये जात नाही, कोणामध्ये येत नाही. परंतु तू जेव्हा स्तब्धपणे एखाद्या ठिकाणावर बसलेला असतो, तू संपूर्णपणे त्या विषय वासनेमध्ये बुडालेला आहेस. तू कोणामध्ये जात नाही आहे, परंतु त्या 8 विषयांमध्ये नक्कीच गेलेला आहेस ना. त्यातून तुला बाहेर यायचं. म्हणून सकाळांमध्ये अलिप्तता. मग पहिल्या समासामध्ये समर्थांनी बघा जो निश्चय दिलेला आहे, अलिप्तपणाचा निश्चय बोललेला असेल. मग अलिप्तपण केव्हा प्राप्त होईल? बरोबर की नाही? म्हणून अलिप्तपण येण्यासाठी, अलिप्तपण राहण्यासाठी आपल्याला नक्कीच मी देवाचा आणि देव माझा या पद्धतीने आपल्याला कार्य करता यायला हवं. तथापि तुम्ही म्हणता, योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरकही आता येण्याची नाही. आता तुम्हीच म्हणता की योगी हा सर्व भोगून अभोगता असतो. परंतु जर स्वर्ग आणि नरक यांनाही हाच न्याय लागू पडतो ना. आता विचार करा, देवाच्या गाभाऱ्यामध्ये असणारे बघा प्रत्यक्षपणे कार्य करत असतात जे पुजारी असतात. कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही पाहू नका. कारण प्रत्यक्षपणे कोणाला बोललं की लगेच राग येतो. आता मंदिरामध्ये असणारे पुजारी भक्त बघा, देवाची दररोज उपासना करतात, भक्ती करतात, कारण श्रद्धा असते. आता त्यांना मरण नाही का? त्यांना सुद्धा मरण आहेच. मग फक्त त्यांनाच फक्त स्वर्ग आहे का? नाहीये. कारण प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा स्वर्गाची द्वारं आपल्यासाठी खुली करून ठेवलेली आहेत. परंतु स्वर्ग कुठे आहे? देवाचं नामस्मरण, देवाची भक्ती ज्याप्रमाणे आपण गात आहोत, त्या देवाचं स्वर आपण प्रत्यक्षातपणे गात आहोत, तर स्वर गात आहोत. आणि नरक यात्रा म्हणजे काय? आपल्या हातून जर वाईट कर्म घडत असतील, शेवटी पापमुक्तीच आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, तथापि तुम्ही म्हणता, योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरकही आता येण्याची नाही. जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परी तो भोगून अभोक्त योगी, यातना की त्या लागी येण्याची प्याडे. जरी जन्म मृत्यू भोगावे लागले तरी ते भोगूनही अभोक्तच का असतं? मग याच न्यायाने तो यातनाही भोगत नाही. आता विचार करा, जन्म आणि मृत्यू अखंड जर पाहायला गेलो 84 लक्ष योनींचा फेरा आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, जन्म आहे, मृत्यू आहे, जन्म आहे, मृत्यू आहे. हा फेरा आपला बघा प्रत्यक्षपणे चालूच आहे.
परंतु आपल्याला आता हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पुनरपि संसार येणे नाही. बरोबर की नाही? कारण प्रत्यक्षात यातना तेही तया लागी येण्याची पाडी. कुटून नाही कुटीला, रडोन नाही रडला, कुंठोन नाही कुंतीला, योगेश्वरा. का सांगितलं? कारण प्रत्यक्षात त्याला कुणी मारून कुटून काढला तरी तो मार खातच नाही. दुःखाने रडूनही रडत नाही आणि कणत कुंथन असूनही तो योगेश्वर कुंथन करत नाही. कारण आपल्यालाच दुःख, वेदना, सुखदुःख आपल्यालाच आहे. देवाला सुख नाही, दुःख नाही. देवाला जन्म नाही, मृत्यू नाही. म्हणून त्या प्रत्यक्षपणे देणे ईश्वराचे ना. जे जे काही आपलं मागणं असेल ते आपण भगवंताकडे मागत असतो. जे जे काही आपल्याला कमी असेल ते आपण ईश्वराकडे मागत असतो. म्हणून जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला, यातना नसोन पावला नाना परी. जन्म घेऊनही जन्मत नाहीये आणि पतित नसून पतित होतो, यातना नसून नाना यातना भोगतो. आता जर प्रत्यक्ष पाहायला गेलं तर जन्म घेऊनही जन्मत नाहीये. जन्म नसून घातला. आता विचार करा, एवढी पुण्याई पण नाहीये तरी देवाने परमेश्वराने जन्माला घातलेला आहे. आता या जन्माला आपण आलेलो आहोत, त्या जन्माचं सार्थक झालंच पाहिजे ना. आपल्याला देह जरी फुकट मिळाला असला तरी तो देह फुकट आपल्याला घालवायचा नाहीये. बरोबर की नाही? म्हणून जन्मतः जायते अज्ञान, संस्कारी ज्ञान उच्यते. आईसा श्रोत्यांचा अनुमान, श्रोती घेतले आदरान, आता याचे समाधान केले पाहिजे. आता समाधान केव्हा? वक्त्याच्या बोलण्यावर जर श्रोत्यांनी बघा प्रत्यक्षपणे विचार करून जे काय अनेक आक्षेप घेतात. आईसा श्रोत्यांचा अनुमान, श्रोती घेतले आदरानं, आदरानं चिरून अनेक आक्षेप घेतले. परंतु आता याचे समाधान केलेच पाहिजे ना. तर पुढच्या ओळीमध्ये समर्थाने सांगितलेले, वक्ता म्हणे सावध व्हावे. आता वक्ताला सावध व्हायला सांगितले. तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे. वक्ता म्हणू लागला की प्रत्यक्ष तुम्ही आता सावध व्हायला पाहिजे. तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला जे वाटतं ते तुम्हाला योग्यच आहे. ज्याचा अनुभव जैसा, तो तो बोलतो तैसा, संपदे विन जो दिवसा तो निरर्थक. ज्याला जसा अनुभव येतो तो माणूस त्याप्रमाणे बोलत असतो. ज्याच्याजवळ संपत्ती नसते त्याचा भरवसाही निरर्थक ठरतो. आता विचार करा, जयाचा भावार्थ ज्याला जसा अनुभव. आपण ज्याप्रमाणे शिक्षण घेतलं किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण एखादं क्षेत्र निवडतो. त्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आवड असते. त्याप्रमाणे आपण काम करत गेलो, त्या कामाचा आपल्याला अनुभव आला. आता ते किती वर्ष आपण काम करत राहिलो, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाले, 5 वर्ष झाली, 6 वर्षाचा 7 वर्षाचा अनुभव आपल्याला प्राप्त झाला. त्याप्रमाणे आपण बोलतो ना. आपण एखाद्या इंटरव्ह्यूला ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला माहिती असून सुद्धा आपण जास्त बोलत नाही. कारण का? आपण नवीन असतो. कारण ज्याप्रमाणे अनुभव येतो, लोक कशी बोलतात, लोक कशी वागतायत, त्याप्रमाणे ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा. ज्याप्रमाणे आपण नवीन नवीन जॉबला गेलो, कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये, समोरच्या व्यक्तीने आपल्याला काय म्हटलं की आपण लगेच शांत होतो ना. त्याला उद्धट बोलत नाही. कारण का? कारण ती परिस्थिती माहिती नसते, बोलण्याची सवय नसते, कसं बोलायचं हे माहीत नसतं.
परंतु एकदा का आपण बघा प्रत्यक्षपणे माहिती झाल्यावर आपण बोलून जातो ना, मग ते बोलण्यासारखं नसतं म्हणजे, परंतु प्रत्यक्ष कोणाच्या मनाला सुद्धा लागत नाही. कारण का? कारण तिथली तो सवय असते आणि माहोल असतो. संपदेविनो जो दिवसा तो निरर्थक, परंतु शेवटी नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्य आपदा, भोगिल्याच भोगी सदा शब्दज्ञानी. ज्याच्याजवळ ज्ञानाची संपत्ती नसते तो अज्ञानरूपी दारिद्र्याने सर्व काळ भोग भोगत असतो. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर जन्म मरणाच्या संकटातून त्याची सुटका होत नाही ज्ञानाची संपदा. आता ज्ञान प्रत्यक्षपणे बघा आपण जे काय वाचतो, आपण एखाद्याची माहिती घेतो, एखादा कोणी समोरचा व्यक्ती बोलत असेल तर प्रत्यक्ष पाहायला गेलो तर त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी ज्ञान प्राप्त होत असतं. परंतु ते ज्ञान, त्या ज्ञानाची संपत्ती आपल्याजवळ नाही. आपण या कानाने ऐकतो, या कानाने सोडून देतो आणि आपल्यामध्ये त्या ज्ञानाऐवजी अज्ञान पेरलं जातं. आता अज्ञान बाहेर काढायचं. समर्थ म्हणाले अज्ञान मूलहरणम जन्मकर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरु पादुदकम पिबेत. म्हणून ज्ञानाची संपदा. आपण शाळेमध्ये जातो ना, उत्तम प्रकारे शालेय ज्ञान घेतो की नाही, शिक्षक शिकवतात, गुरुजन वर्ग संपूर्णपणे आपल्याला बघा ज्या प्रकारे शिकवत असतात त्याप्रमाणे आपल्याला माहिती होत असतं. परंतु आपण ते ज्ञान थोड्या अवधीसाठी घेतो आणि नंतर परत आहे ते आहेच. मग शेवटी जन्म मरणाच्या संकटातून केव्हा सुटका आहे? ज्यावेळी प्रत्यक्षपणे कोणतं ज्ञान हवं आपल्याला की ज्यातून आपल्याला बघा एखादी नाव आहे, होडी आहे, जहाज आहे, बघा भाग कसा दिला, त्या जहाजेमध्ये आपल्याला बसवलं आणि समोरून पाण्याच्या लाटा सुद्धा येतात, समुद्र खवळलेला आहे आणि तिथे आपल्याला आता सांगितलं की तुला इथून यायचं आहे. आता आपल्याला काय माहिती होणार आहे त्या जहाजमधून कसं यायचं? आता बोट चालवायची, जहाज संपूर्णपणे हँडल करायचे, आपल्याला येईल का हो? आपण फक्त काय करायचो, माहिती काढायचो की बाबा जहाजमध्ये बसलो की जहाज बरोबर किनाऱ्याला सोडून देतो. परंतु किनाऱ्यापर्यंत जातपर्यंत किती अडथळे येत असतात, किती त्यांचा अनुभव असतो. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो त्यांच्याकडे किती ज्ञान असतं, परंतु आपण काय म्हणतो ते इलेक्ट्रॉनिक आहे, इलेक्ट्रिक आहे, बटन दाबलं की आपोआप जाते. आपोआप जात नाही, बरोबर की नाही? इंजिन असतं, बरोबर की नाही? काही जण बघा हाताच्या द्वारे संपूर्णपणे अंतर पार करत असतात, पोहत पोहत जात असतात. विचार करा म्हणजे किती ज्ञान आहे. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर जन्म मरणाच्या संकटातून केव्हा सुटका होईल? जर ज्यावेळी कोणी उपयोगी पडत नाही ना, त्यावेळी आपण आपलं डोकं चालवतो आणि त्यातून जे काही मार्ग प्राप्त होतात, मग ते केव्हा प्राप्त होतात? स्वतःचं मेंदूचा वापर, स्वतःच्या बुद्धीचा वापर, स्वतःच्या मनाचा वापर जेव्हा होतो ना, तेव्हा प्रत्यक्षपणे संकटातून मुक्ती नक्कीच मिळत असते आणि तेव्हाच सुटका होत असते. योगी ओळखावा योगेश्वरी, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरी, महाचतुर तो चतुरे ओळखावा. योग्याची ओळख योग्यालाच असते. जो श्रेष्ठ ज्ञानी असेल तोच दुसऱ्या ज्ञानी माणसाला बघा प्रत्यक्षपणे ओळखू शकतो. जो अत्यंत चतुर असेल त्याला चतुर माणसाची पारख जाणता येते. आता विचार करा, चतुर माणूस म्हणजे आपण आहोत का?
आपण ज्ञानी आहोत का? आपण प्रत्येकाचं मन ओळखू शकतो का? नाही आहे. हाताची पाची बोटे समान नाही आहेत. योगी ओळखावा योगेश्वर. जो श्रेष्ठ आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार, कारण तुम्हाला सर्व ज्ञान आहे, परंतु या देहाचा भाग चाललेला आहे. याला काहीच ज्ञान नाही आहे. परंतु प्रत्येक बघा माणसाला, प्रत्येक मनुष्याला जो चतुरपणा, जे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपण सकल इंद्रिये, ज्याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्म इंद्रिये, आपण देवाच्या चरणी बघा प्रत्यक्षपणे नमस्कार करून एखादं ज्ञान ग्रहण करत असतो, एखाद्या विषयाची माहिती घेत असतो. त्याचप्रमाणे चतुर माणूस आपल्याला धडा होता बघा. चतुर कोण? अकबर आणि बिरबल भाग होता की नाही? नक्कीच. बिरबल खूप हुशार होता. अकबराकडे जरी संपत्ती असली, सर्व काही असलं, तरी बिरबलाकडे फक्त डोकं होतं. सर्व प्रश्नाची उत्तर तो बरोबर द्यायचा. त्याचप्रमाणे बघा तेनालीराम, हुशार चातुर्य, बरोबर की नाही? मग आता आपल्यामध्ये का नाहीये असं हुशार ज्याप्रमाणे चतुरपणा आपल्यामध्ये का नाहीये? त्या माणसांची पानं जाणून घ्यायची. आपण फक्त चातुर्य कशामध्ये ओळखतो माहितीये? एखाद्याला फसवायचं आणि त्यातलं चतुरपणा आपण दाखवून द्यायचं. म्हणून समर्थ म्हणाले, अनुभवी अनुभवयास कळे, आलिप्त आलिप्तपणे निवळे, विदेहाचं देहभाव गळे, विदेही देखते. जो अनुभवी असतो तोच अनुभवी पुरुषाला जाणतो आणि त्यालाच अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटतो, समाधान वाटतं. परंतु जो विदेही असतो त्यास कुणीही विदेही भेट आणि आनंदाने त्याचे देहभान हरपते. आता अनुभव केव्हा येईल? एखादं काम केलं, त्या कामाचा अनुभव आपल्याला प्राप्त होत असतो. अनुभवाने अनुभव वाढत असतो, एक्सपिरियन्स आपला वाढत असतो. म्हणून बद्धा सारिका सिद्ध आणि सिद्धा सारिका बद्ध, एक भाविल जो अबद्ध, म्हणावाच न लगे. कुणी एखादा सिद्ध म्हणून बद्धासारखा वागतो. ज्याप्रमाणे कुणी बद्ध सिद्धपणाचं सोंग आणीत असतं आणि त्यांना जो एकसारखं मानतो तो खरा मूर्ख आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. कारण बद्धासारिका सिद्ध आणि सिद्धसारिका बद्ध, डोकं असून डोक्याचा वापर नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले नाही, आपण म्हणतो ना दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाही आहेत, बरोबर? म्हणून कुणी एखाद्या सिद्ध असून बद्धासारखा का वागतो? सर्व ज्ञान प्राप्त आहे, अनुभव आहे, तरी सुद्धा बद्धासारखा वागणार, डोक्याचा वापर करणार नाही, कार्य करणार नाही, सर्व काही ऐकतं पाहिजे. परंतु ज्याच्याकडे काहीच उपयोग बघा प्रत्यक्षपणे साधन नाही आहे, परंतु इतकं त्याचं डोकं चालतं, इतकं मन चालतं की तो काहीतरी करून दाखवणार आहे, परंतु त्याला प्रत्यक्षपणे सोंग आणावं लागतं. मग प्रत्यक्षात जर पाहिलं तर आपण सिद्ध असून बद्धासारखाच वागतो ना. आपल्याला आई वडील उत्तमाचे संस्कार देत असतात, शिकवण देत असतात, परंतु आपण आई वडिलांचं कधीच ऐकत नाही. आई वडील म्हणतात की घराबाहेर जाऊ नको, बरोबर की नाही? हे जे करत आहेस मुलींना सुद्धा बघा, रात्रंदिवसभर मुलं सुद्धा मोबाईलमध्ये अडकलेली आहे. आई वडील म्हणतायत की बघा की हे प्रत्यक्षपणे आपण कमी केलं पाहिजे, परंतु
सिद्ध असून बद्धासारखा वागतो. आईने कुठलं काम सांगितलं की आपण त्यांना उलट बोलणार. त्यांना वाटतं की आम्ही आता कॉलेजला गेलो, आता प्रत्यक्षपणे आम्हाला कोण बोलणार नाही. परंतु आई आई असते, वडील वडील असतात. बरोबर की नाही? संपूर्णपणे जाणीव आहे, परंतु आपण त्या जाणीवेत राहत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, एक भाविल जो अबद्ध म्हणावाच लागे. मग अबद्धच ना शेवटी. झडपला तो देहदारी आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोघा एक सरी कैसी द्यावी. समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवली. ज्याला एखाद्या भूताने झपाटले तर तोही देहधारी असतो आणि ती भूतबाधा नाहीशी करणारा मांत्रिकही देहधारीच असतो. म्हणून दोघांना एकसारखं कसं म्हणता येईल? आता विचार करा. माणसांमध्ये फरक आहे का हो? नाही आहे. एकाच्या अंगामध्ये भूते येतात ते एक बाहेर काढणार असतो. मनुष्य एकच. परंतु जाणून घेणं ही आपली प्रक्रिया. परीक्षेला बसतात सर्वजण विद्यार्थी, बरोबर आहे की नाही? त्यातले पास सर्वच होतात का? नाही आहे. नापास पण होतात. काही जण फर्स्ट क्लासने पास होतात, काही जण काटावर पास असतात. जयाचा भावार्थ जयचा. म्हणून झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी, परंतु दोघा एकसरी कैसी जावी. म्हणून कोणाची तुलना कोणाबरोबर करू नये. तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त, दोघे समान मानिले तो युक्त, कैसा मानावा. त्याप्रमाणे अज्ञानी पतित अशा माणसाला ज्ञानी जीवनमुक्ताला समान मानील, त्या पुरुषाला शहाणं कसं म्हणावं. तैसा अज्ञान पतित, अज्ञान सांगितलं. ज्ञानी आहे का? नाही. आणि ज्ञानी जीवनमुक्त, जीवनमुक्त त्याचं ज्ञानी आहे, परंतु अज्ञान प्रत्यक्ष पाहायला गेलो तर दोघं समान मानिल युक्त. आता विचार करा. गॅसवर प्रत्यक्षपणे चुलीवर ज्यावेळी आपण जेवण बनवतो ना, ते जेवण ज्यावेळी तयार होतं त्यावेळेचा खमंग आणि तेच बनवून ठेवलेले आपण फ्रीजमध्ये बघा, प्रत्यक्षपणे ते सुद्धा आपण बाहेर काढा आणि त्याची चव बघा. जे शिजवलेले आहे ते आपण काय करणार? बरोबर की नाही? कारण त्याची चव आहे. आणि जे आपण फ्रीजमध्ये ठेवलेले आहे त्याची चव पहा, फरक आहे ना. आपण काय म्हणणार? आपण ताजे ताजे खाणार, शिळे खाणार नाही. म्हणून तसंच आहे. तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त. अन्न ते अन्नच आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, परब्रह्म आहे. परंतु एकाला फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि एक गरम बघा प्रत्यक्षपणे चुलीवरचं जेवण. भाग एकच आहे, म्हणून समजून घेण्याचा अर्थ वेगळा आहे. दोघे समान मानिल तिक्त, कैसा जाणावा. आता असो हे दृष्टांत दिलेला आहे. दृष्टांत प्रचित बोलो काही येते श्रुती सावचित क्षणेक व्हावे. आता दृष्टांत देणं पूर्ण झालं. आता प्रचितीचा स्वानुभवाचा काही विचार सांगायला हवा. म्हणून श्रोत्यांनी क्षणभर अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकलं पाहिजे ना. आपली ऐकण्याची भूमिकाच नाही आहे. श्रवण का दिलेलं आहे? बघा, श्रवण का हत्यापासून नाही दिलेला. युगानुयुगे ऐकल्याची एक चालवी तो तुम्ही लोक. पहिला समास त्यामध्ये ओवी पण समर्थांनी दिलेली. श्रोते फुसती कोण ग्रंथ काय बुडीले जेत, श्रवण केल्याने प्राप्त काय. पहिल्याच ओवीमध्ये समर्थांनी लिहून ठेवलं, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. आता श्रवणाचा अनादर आळसे करी झोनर. तुम्ही श्रवणाचं महत्त्व, श्रवणाचं सामर्थ्य हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं. आता असो हा दृष्टांत प्रचित बोलो काय येतं, येथे श्रोती सावचित क्षणे. आता प्रत्येकाने ऐकलं पाहिजे.
जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो जो विवेक विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही. जो जो कुणी ज्ञानाने गुप्त झाला म्हणजे देहाने असून नसल्यासारखा झालेला असतो, जो विवेकाने आत्मस्वरूपी विरून गेलेला आहे आणि अनन्यपणामुळे वेगळा तसा उरतच नसलेला. जो जो ज्ञाने गुप्त झाला. आता विचार, ज्ञानाने संपूर्णपणे आपण पेपर वाचतो, पुस्तकं वाचतो, आपण काय करतो, सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त करून घेतो. परंतु काही काहींच्या डोक्यामध्ये राहत असतात, काही जण वाचतात परंतु लक्षात राहत. बरोबर आहे. जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो जो विवेक विराला, अनन्यपणे उरला काहीच नाही. मग शेवटी काय, तयास कैसे गवसावे, शोधू जाता त्याची भावे, तोची होता म्हणावे नलगे काही. मग त्याला शोधून कसं काढलं पाहिजे, कारण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताच शोधणारच तद्रूप होतो आणि त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्नच उरत नाही आहे. विचार करा, आता आपण यांना शोधायचं कसं. आपण बघा, शाळेमध्ये टीचर, सर, गुरुजन वर्ग सर्वांना समान शिकवत असतात. फळ्यावर बरोबर सर्व काही शिकवत असतात. पट 70 असू दे 80 असू दे, सर्व विद्यार्थ्यांना समान शिकवत असतात. परंतु काही मुलांची, काही मुलींची जी बुद्धिमत्ता आहे, जे घेण्याचं आहे, ते प्रत्येकाचं समान नाही. काही जण कमी घेतात, काही जण जास्त घेतात. बरोबर की नाही. काही जण दुर्लक्ष करत असतात. मग त्यापैकी ओळखायचं कसं कोणाचं लक्ष नाही आहे. बरोबर सर टीचर बघा त्या विद्यार्थ्यांना उभं करतात आणि विचारतात, आता काय शिकवलं सांग. बरोबर की नाही. मग जर लक्ष नसेल तर त्यांना सांगता येईल का, नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, देहाने असून नसल्यासारखं झालेलं असतं. मग वर्गात विद्यार्थी आहे परंतु असून नसल्यासारखं आहे ना. भाग समजला ना. जो विवेकाने आत्मस्वरूपी विरून गेलेला आहे, त्याचं मन संपूर्णपणे चंचल आहे. शरीराने जरी वर्गामध्ये असेल तरी मनाने संपूर्णपणे बाहेर आहे. म्हणून समर्थ म्हणाल, तयास कैसे गवसावे. त्याला कसं शोधून काढायचं, तर बरोबर ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. देही पाहता देसीना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना काही केले. त्याच्या देहात त्याचा शोध बघा प्रत्यक्षपणे घ्यावा तर तो तसं नसतंच. कारण पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तत्वे शोधिता भासेन, ब्रह्म आहे निवडेना काही केले. आपण या पृथ्वी तलावर आहोतच, तेज, वायू आणि आकाश आहेतच. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. डोळ्यांनी हवा दिसते, डोळ्यांनी हवा दिसते असा जर प्रश्न आपण इतरांसमोर मांडला तर लोक आपल्याला वेड्यात करतील. डोळ्यांनी हवा दिसते का, नाही. साहजिकच आहे, फक्त ती आपल्याला जाणवते. म्हणून दिसतो तो देहधारी, दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेल कैसा. दिसायला तरी तर सामान्य देहधारी माणसासारखाच दिसतो, पण त्याच्या अंतरात मीच देह हा भाव नसतो. आपण म्हणतो देव आहे तरी कुठे, दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी. आपल्याला जेव्हा संकट येतात, प्रसंग येतात, तेव्हा मदतीला कोण येतं, बरोबर की नाही. आपले काही मित्र येतात,
नातेवाईक येतात, घरातली मंडळी येतात. मग आपण काय म्हणतो, अरे देवासारखा धावून आलास रे. म्हणजे देवासारखा कोण आला, तर देवाच्या मदतीने तुझा जो बघा प्रत्यक्षपणे जो संकट होता तो दूर गेला ना. म्हणून देव आला का, हो नक्कीच आला, पण तो कोणाच्या तरी रूपामध्ये आला. म्हणून रूप लावण्य अभ्यासिताने सहज गुणासन चले उपाय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. म्हणून दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी. अंतरी काही नाही ना, तयाचा पाहता वरी वरी कळेल कैसा. म्हणून याला जाणून बुजून प्रत्यक्ष नामस्मरण कसं करणं गरजेचं आहे हे जाणून घेतलं पाहिजे. कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार निर्विकार. त्याला आता शोधायचं, देवाला शोधायला निघालेले, परंतु देवाचा थांगपत्ता कुठेही लागत नाही. देव आहे तरी कुठं, लोक म्हणतात देव आहे तरी कुठं. देवाचा पत्ता कुठे आहे, तर देव आहे आपल्या अंतरी, आपल्या हृदयात आहे ना, बरोबर की नाही. जगी धन्य वाराणसी पुण्यरासी, ते माझे जाता गती पूर्वजांसी. का सांगितलं भाव, कारण प्रत्यक्ष पाहायला गेलो, आपण एखादं कार्य करत असतो, त्या कार्यामध्ये आपण त्या कार्याचा श्री गणेशा बघा श्री गणेशाने करत असतो की नाही, तेव्हाच ते आपल्याला कार्य केव्हा होऊन जाते ते कळत नाही. म्हणून कळाया शोधावे अंतर, तेव्हा तो नित्य निरंतर. मग ते कार्य नित्य निरंतर चालूच राहणार. जयास धुंडिता विकारे निर्विकार होती. म्हणून अखंड नामस्मरण असलं पाहिजे आपल्या कार्यामध्ये. आपल्या बघा जे आपण कार्य करत आहोत त्यामध्ये सातत्यपणा असला पाहिजे, नियमित नामस्मरण असलं पाहिजे. कुठलंही कार्य ज्यावेळी करत असताना एखादं संकट प्रसंग आला तर ते कसं संकट दूर होईल याचा आपण विचार केला पाहिजे. तो परमात्मा केवळ जयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही. तो केवळ परमात्मा रूपच झालेला असतो, त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. तो अखंड एकरूपच असतो आणि त्यामुळे इच्छारूपी द्वैताचा विघळ बघा प्रत्यक्षपणे झालेला नसतो. विटाळ परमात्मा रूप आणि मायारूप प्रत्यक्ष अखंड एकरूप आहे. आपला देह एकरूप आहे का हो? आपला देह आपल्याच बघा अंतरात्म्याशी एकरूप नाहीये. आपण मनाचं ऐकतो तर बुद्धीशी ऐकत नाही, कधी कधी बुद्धीचं ऐकतो मनाशी ऐकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले दोन्ही वेळी ज्यावेळी एकत्रपणे तू कार्य करत आहेस, बुद्धीने सुद्धा तुला उत्तमाची साथ दिली, मनाने सुद्धा उत्तमाची साथ दिली ना, तर ते काम तुझं उत्तमाचंच होणार आहे. परंतु जर तळ्यात मळत असेल तर शेवटी प्रसंग आहेतच. म्हणून तो परमात्मा केवळ तयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ झाला. ऐसा जो योगी राज, तो आत्मा सहजी सहज, पूर्ण ब्रह्म वेदबीज देहकार्य कळेना. तो अगदी सहजपणे आत्मरूपच असतो आणि पूर्ण ब्रह्म वेदांची बीजच असलेला ब्रह्मस्वरूप त्याच्या देहावरून ओळखता येत नाही. आपण एखाद्या बघा आपला मित्र असेल, बालपणीचा मित्र आहे, त्याने आपल्याला खूप मदत केली होती लहानपणी असताना, परंतु बघा कितीतरी वर्षांनी तो भेटला आणि आपण त्याला सहजपणे लगेच ओळखू का? नाही. मग तो आपल्याला एखादी ओळख पटवून देईल, तेव्हा आपल्याला जाणीव होते, अरे हां, जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला याने मदत केली होती. मग तेव्हा आठवतो आणि तेव्हा आपण त्याच्याशी बोलणं चालू होतं. मग त्याच्या देहावरून ओळखता येत नाही ना,
की तू कसा होता, काय होता. मग नंतर ज्यावेळी बघा आपण बाता करत असतो, बोलत असतो, तेव्हा आपल्याला माहिती होतं. देह भाविता देहची दिसे, परी अंतरणारीसे असे, त्यास शोधिता नसे जन्म मरण. देहाकडे पाहिलं असता तो सामान्य देहधारी माणसाप्रमाणेच दिसतो. म्हणून देहाकडे जर पाहिलं तर सामान्यच दिसतो ना, बरोबर की नाही. परंतु आपल्याला त्या मनुष्याने, त्या देहाने संपूर्णपणे आपल्याला मदत केली. समर्थ म्हणाले, आपण कोणाकडे वाईट नजरेने कधीच पाहायचं नाही. कधी कोणता मनुष्य आपल्या उपयोगी येईल कळणार नाही. म्हणून त्यांची अंतरस्थिती अगदी वेगळी आहे. त्या स्थितीचा शोध घेतला तरच जन्ममरण आहे हे कळून येतं. जयासे जन्ममरण व्हावे, हे तो नव्हेची स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैचे. ज्याला जन्म मृत्यू असतात तो देह तो स्वाभाविकच नसतो. जेथेच नसतं ते कुठून आणि कसं आणायचं. आता जन्म मृत्यू कोणाला आहे, तर आपल्या देहाला आहे. जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे, परंतु तो स्वाभाविक नाही. बरोबर की नाही. आपण का अमरपट्टा लावून आलो का, नाहीये. निर्गुणाचा जन्म कल्पिला, अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण. ज्ञानी पुरुष हा निर्गुण परब्रह्म स्वरूप असतो. त्याचा जन्म झाला असं म्हटलं किंवा तो मेला असं म्हटलं तरी त्याच्या निर्गुणत्वात काहीच फरक पडत नाही. तो जन्मला आणि मेला या अज्ञानी माणसाच्या कल्पना असतात. आता आपल्यासोबत आपला मित्र आहे, तो आपल्याशी बोलतोय, सांगतोय, तर आपण काय बोलू, अरे माझा मित्र होता तो गेला. बरोबर की नाही. एखादं बाळ जन्माला आलं की अरे बघा जन्माला आलं, सर्वांना आपण आनंदाने पेढे देतो, बर्फी देतो. परंतु एखादा मनुष्य जर आपल्याला सोडून गेला तर आपण त्याचं नाव घेत नाही, त्याला डेड बॉडी म्हणतो. बरोबर की नाही. कारण का, तो होता आणि आता गेला. बरोबर की नाही. भाग कसा दिलेला आहे, ह्या अज्ञानी माणसाच्या कल्पना आहे. माध्यानी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणाच वरी, दुसऱ्याच चिंतिता अंतरी आपणासकडे. मग आपण अशा प्रकारे का वागावं, आपण दुसऱ्यांना का दोष द्यावं. माध्यानी थुंकिता सूर्यावरी, आता वरती जर थुकायला गेलो तर थुंका पडेल आपणाच वरी ना, का खाली जाणार आहे काय, नाहीये. मग भर दुपारी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न जरी केला तरी थुंकी ती आपल्यावरच पडणार. म्हणून बघा आपल्या ज्या मनात कल्पना आहे त्या आपल्यालाच भोगावं लागणार. ज्ञानीपुरुषाला जन्ममरण आहे हे चिंतेला असता त्याच्यावर बघा प्रत्यक्षपणे आरोप केल्यासारखं होतं की नाही. म्हणून त्याचं काहीच बिघडत नाही आहे, पण दोष आपल्यालाच द्यावे लागतात. समर्थरायाचे महिमान जाणता होते समाधान, परंतु भुंकू लागले स्वान तरी ते स्वानाचीच आहे. एखादा सामर्थ्य संपन्न सजाय, त्याची थोरवी जाणून पाहून मनाला समाधान होतं. पण कुत्री त्यांच्यावर भुकतात, ती बोलून चालून कुत्रीच ना. बघा सकाळी पण ती कुत्री भुंकतच असतात, रात्रीच्या वेळी आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा ते भुंकतच असतात. ज्ञानी तो सत्य स्वरूप, अज्ञान देखील मनुष्यरूप, भावासारी का फळद्रूप देव कैसा. ज्ञानी तो सत्य स्वरूप असतो, पण अज्ञानी माणसा सत्य तो मनुष्यरूप दिसतो. जयाचा भावार्थ जैसा, ज्याचा भाव जसा दिसेल तसेच त्याला देवाचं फल प्राप्त होईल. देव निराकार निर्गुण, लोक भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. बघा देव वास्तविक निर्गुण आणि निराकार आहे. लोक पाषाणात त्याची भावना करतात, पाषाण फुटतो पण निर्गुण निराकार देव कसा फुटेल. आता आपण रस्त्यातून जात असताना बघा देवाला शेंदूर लावलेलं असतं त्या दगडाला आणि देव मानतात, परंतु काही दिवसांनी ते दगडच गायब होतं. मग देव गायब झाला का, नाहीये. बरोबर की नाही. म्हणून अज्ञान कुठे ते दाखवलं. देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला प्रत्यक्षपणे बघा घडेला.
देव एकला एकच आहे, पण सामान्य लोकांनी त्याला अनेक नामरूपांचं केलं. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर त्या नामरूपात तिथे भाग कसा दिलेला आहे, तो निर्गुण निराकार देव कसा फुटेल हे दर्शवलंय ना. म्हणून भाग दिलेला आहे. देव निराकार निर्गुण, लोक भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. देवा सदरिता संचला, लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला हे तो घडेल. तैसा साधू आत्मज्ञानी, बोधे पूर्ण समाधानी, विवेक आत्मनिवेदनी आत्मरूपी. म्हणून आत्मज्ञानी साधू हा बोधामुळे पूर्ण समाधानी असतो. जळवण काष्टाचा आकार, अग्नी दिसे काष्टाकार, परी काष्ट होईल हा विचार, बोलोची नाही. लाकूड जळतं, त्यातील अग्नी काष्टाचा जसा आकार असेल त्या आकाराचा दिसतो ना, पण ते काष्ट होईल असा विचार करून बोलूच नाही ना. कर्पूर असे तो जळता दिसे, तैसा ज्ञानी देह भासे, तयास जन्मविता कैसे, कर्दळी उदरी. बघा कापूर असतो बघा, ज्याप्रमाणे जळतो त्याप्रमाणे सुगंध येतं, परंतु कापराचा जर खडा कर्दळीतून उत्पन्न होत नसतो, बरोबर की नाही. म्हणून ज्ञानाचा देह एकदा नष्ट झाला की परत तो जन्मास येत नाही. बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकलेना, ओघ निवडिता निवडिना गंगेमध्ये. भाजलं बीज की ते पेरलं तरी उगून येत नाही आहे, कारण भाजलेलं बीज कधीच बघा जमिनीत पेरलं ना ते कधीच उगवत नाही. ज्यामुळे वस्त्र एखादा जळला की प्रत्यक्षपणे त्याची घडी उकलत नाही. एखादा पाण्याचा प्रवाह गंगेत मिळाला तर तो निवडून वेगळा करता येत नाही. बघा गंगेचं पाणी समुद्रामध्ये सर्व पाणी जातं की नाही, खाडीतलं असू दे, तलावातलं असू दे, विहिरीतलं असू दे, नदी नाल्यातलं असू दे, ते वेगळं करता येईल का? नाही आहे. म्हणून ओघ गंगेमध्ये दिसे, गंगा एकदिसी असे, साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत. गंगेला मिळण्यापूर्वी तो प्रवाह वेगळा दिसत असतो, तरी गंगा तर एकदिशीच आहे, पण साधू तर काहीच भासत नाही आहे. आणि ज्याच्याशी एकरूप होतो तो बघा प्रत्यक्षपणे वेगळा राहत नाही आहे. सुवर्ण नवे लोखंड, साधूचं जन्मत होतांड, अज्ञानपणाने जडमुड त्यासे उमजेची ना. परिसाने एकदा लोखंडाचं सुवर्ण झालं की सुवर्ण परत लोखंड होत नाही ना. बघा परिसाला स्पर्श झाला की झालं की नाही, सोनं झालं की नाही. म्हणून देहाने प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपण काय करतो, आपल्याला आकार दिला तरी आपण त्या आकारामध्ये राहत नाही, पण त्या अवगुणांकडे आपण वळाले जातो. अंधा असं काहीच न दिसे, तरी ते लोक आंधळे कैसे, सन्नपाते बरळ तसे. आंधळ्या माणसाला काहीच दिसत नाही, म्हणून तर इतर लोकांना आंधळं कसं म्हणता येईल. जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्नामध्ये ओसनला, ते भय जाग त्याला केवी लागे. जो स्वप्नात बघा प्रत्यक्षपणे भ्यालाय, घाबरलाय, तो स्वप्नामध्ये बरळू लागलाय, काहीतरी बोलतोय. आपल्याला काय कमी स्वप्न पडतं? जागेपणी प्रत्यक्षपणे आपण पाहतो डोळ्यांनी, आणि ज्यावेळी आपल्याला झोप येते त्यावेळी सगळी स्वप्न पडलेली असतात. मुळी सर्पाकार देखिली, एकी भ्याला एकी देखिली, दोघींची अवस्था लेखिली सारिकेची कैसी. दोन माणसं रस्त्याने जात असताना त्यांना साप दिसला ना, एकाने बघा प्रत्यक्षपणे बघितल्याने घाबरला, तर दुसऱ्याची अवस्था बघा कशी झाली. हाती धरिताही डसेना, एका असं भासेना, तरीही त्याची कल्पना तयासी जमाती. ती मुळी हातात धरली तरी ती डसत नाहीये. हे भ्याल्याला माणसाला पटत नाहीये आणि कल्पना बाधक ठरते. म्हणजे आपल्या मनामध्ये काय शेवटी अज्ञान पसरलेलं आहे. विंचू सर्प डसला, तेने तोची जाकळला, तयाची निलोक झाला कासावी सकैसा. ज्याला साप विंचू डसतो तो त्यामुळे व्याकुळ होतो,
पण त्यामुळे इतर लोक कसे कासावीस होतील. आता तुटला अनुमान, ज्ञानियांस कळे ज्ञान, अज्ञानाचे जन्म मरण चुकीची ना. अज्ञानाचे जन्म मरण. आता श्रोत्याच्या संख्येचं संपूर्णपणे समाधान झालेच असेल ना, कारण जो ज्ञानी प्रत्यक्ष जर पाहायला गेला तोच ज्ञानी माणसास ओळखू शकतो आणि अज्ञानी माणूस ज्ञानी माणसास ओळखू शकत नाही. एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी, नेनपणे हिंपुटी होती जन्म मृत्यू. प्रत्यक्षपणे एकाला जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी. एकाकडे संपूर्णपणे अनुभव आहे, एकाकडे संपूर्णपणे विषयांची माहिती आहे, त्याला जाणण्यासाठी संपूर्णपणे गर्दी करून तयार झालेली असतात. नेनपणे हिंपुटी होती जन्म मृत्यू. मग जन्म मृत्यूचं दुःख शेवटी भोगतच आहेत. एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी, नेनपणे हिंपुटी होती जन्म मृत्यू. तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता. एकदा सावधान न सांगितलं, 2 वेळा सावधान केले, म्हणून हाच विषय पुढे अधिक स्पष्ट करून दिला जाईल, सांगितला जाईल. फक्त सावध होऊन ऐकायला हवं. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निसंदेह निरूपणाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.